चला या ठिकाणी आपण पाहतोय ही शेवटची आणि अंतिम लढत चौक पंचकृषी सारंग आणि त्यांच्या विरोधात पी व्ही नैना सुपर किंग कर्जत या दोन संघादरम्यान ही लढत. पहिलाच बॉल करत डॉट आला आणि तदनंतर सिंगल आणि पुन्हा एकदा आपण पाहतो तिसऱ्या बॉलवरती महत्वाची विकेट. पहिली विकेट या ठिकाणी डाऊन होत असताना पहिला मोठा धक्का चौक पंचकृषी सारंग या टीमला. खरं तर संतोष निरगुडा खरं तर लाईव्हचा आनंद घेता आणि या स्पर्धेला खरं तर या स्पर्धेला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. संतोष आपण पाहतोय संतोष निरगुडा लाईव्हचा आनंद घेता आणि त्या टीमला आणि खरं तर आयोजकांना आणि या स्पर्धा त्यांना भरपूर चांगल्या आवडल्या आणि लाईव्हचा आनंद घेत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हा बघा सल्लागार साहेब आमचे खऱ्या अर्थाने शरद भाऊ या ठिकाणी आलेत. खऱ्या अर्थाने ते चेक करतायत त्यांना या ठिकाणी सेफ असेल फलंदाज. ग्राउंडिंग झाले बॅट सेफ असेल फलंदाज. बॅट्समन सेफ असेल. शरद वाघे एक डॅशिंग व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी पाहतो आणि हां खऱ्या अर्थानं ते सरपंच आहेत त्यांच्या सौभाग्यवती सरपंच आहेत. ग्रुप ग्रामपंचायत आपटा. आपटा एक ऐतिहासिक गाव आहे खऱ्या अर्थानं आणि त्या गावचे रहिवासी खऱ्या अर्थानं शरद वाघे खऱ्या अर्थानं त्यांनी चेक केला आणि त्यांना आहेत ना आता जास्त क्लोज दिसतंय त्यामुळे त्यांनी योग्य निर्णय दिला. साहिल गावडे यांनी सांगितलं की एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहे खऱ्या अर्थानं. यावेळेस लाऊड अपील आणि खऱ्या अर्थानं प्रांजल कबुली दिली खऱ्या अर्थानं फलंदाज डावकूर आताचा अशोकनं. पुन्हा एकदा सलूट अशोक तुम्हाला. खेळाडू वृत्ती तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखवली. प्रांजल कबुली दिली आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद. या ठिकाणी आपण पाहतोय मनोज फसाले यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकत होतो. बराचसा दूरवरून खऱ्या अर्थानं ते अंतर कापत या स्पर्धेमध्ये दाखल झाले. या अगोदर आम्हाला ते माथेरानच्या स्पर्धेमध्ये भेटले होते आणि तदनंतर पुन्हा एकदा आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये ते आमच्या समवेत जॉईन झाले. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. नामदेव तांडेल यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आमचे समालोचक मित्र मनोज पसाले यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावं. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी आपण पाहतोय की धाव मिळेल या ठिकाणी एक आणि एकेरी धाबेच्या मदतीनं षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. चला आयरेस कमी करायचंय. या ठिकाणी आपण पाहतोय की मनोज फसाळे यांचा सन्मान आपण या ठिकाणी पाहत होतो ऑन स्क्रीनवरती आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलं. आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये मनोज आपण खऱ्या अर्थानं खूप चांगलं समालोचन केलं त्याबद्दल तुमचे देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. 2 धावा धाव फलकावरती झाली ना 3 धावा क्षमा असावी 3 धावा धाव फलकावरती
निशान बागडे संपूर्ण दिवसभरामध्ये आहेत ना खूप चांगले ऑपरेटिंग ते करतायत, परंतु शेवटची मॅच ना दाखल झाले होते. माथेरानच्या स्पर्धेमध्ये देखील बरंच त्यांनी आम्हाला ॲडजस्ट केलं होतं आणि एक मराठी भाषेवरती त्यांचं प्रभुत्व सातत्यपूर्वक पाहिलं. अंकुश निरगुडा यांचा आवाज देखील आपण या ठिकाणी पाहिला. फटका पसलाय हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता. महत्वाची विकेट, फलंदाज बाद. थँक्यू डीजे साहिल. शेवटची मॅच आहे तर थोडंसं लक्ष केंद्रित करा. या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी 3 धाव फलकावरती 3 विकेट गमावल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू झालाय. आकाश बॉलिंग ट्रॅकवरती येतो. फिल्डिंग टीम PV नैना सुपर किंग कर्जत टीम कॅप्टन. तुमचं 12th मॅच या ठिकाणी नाही आहे. जर तुमच्या खेळाडूला काही फरकानं जर कदाचित मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे, मॅन ऑफ द सिटी बाईक आहे, त्यापेक्षा मी म्हणेन की कोणतं एक वैयक्तिक पारितोषिक आम्ही देणार नाही आहेत. जर कदाचित त्या 12व्या प्रतिनिधी मुलेच कदाचित ते तुमचं पारितोषिक जाऊ शकेल. अच्छा, चला या ठिकाणी आपण पाहतोय की 3 धाबा या ठिकाणी धाव फलकावरती पाहतोय. 3 विकेट गमावल्यात. चौक पंचकृषी 4 धाबा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी येईल डॉट बॉल. न्यू बॅटर आपण पाहतोय भरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर आकाशची गोलंदाजी देखील भरदार मैदानाच्या आतमध्ये. चौक पंचकृषी सारंग टीम थोडंसं नाजूक परिस्थितीमध्ये अडकली आहे. आकाशनं जर विकेट हॅट्रिक, आता विकेट हॅट्रिक होणार नाही, परंतु लगातारचे जरी 2 विकेट घेतले तरी 500 रुपयाचा कॅश प्राईज अध्यक्ष महादेव खऱ्या अर्थानं पिरकड यांच्या माध्यमातून देण्यात येईल. महादेव पिरकड एक कुशल व्यक्तिमत्व आहे. खऱ्या अर्थानं कोणालाच त्यांनी कधी नाराज केलं नाही. दिलदार, दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून त्यांना आपण पाहतोय. उर्वरित आता 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. दिशा दिली टॅपिंग क्रिकेट. डायरेक्ट थ्रो, क्विक थ्रो झाला असतं तर विकेट मिळाली असती, परंतु तसं घडलं नाही. 1 धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 5 या धावसंख्येवरती. निशान बागडे नवनवीन खऱ्या अर्थानं ऑपरेटर तयार ते करतायत, कॅमेरामन तयार करतायत, परंतु KTSC लाईव्ह टीम कुठेही कधी कमी पडत नाही आणि खऱ्या अर्थानं चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होत असताना बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार आहे. शरीराचा भेद, परंतु लेग स्टंपच्या बाहेर पंचाने इशारा केला. स्टंपच्या लाईन आणि लेंथमध्ये असतं तर जरूर पंचांचं बोट आकाशाकडे आलं असतं, परंतु या ठिकाणी
नॉट आउट दर्शवलं. कोणतेही धाव मिळत नाही आहे. डॉट बॉल येईल. धाव फलक स्थिरावेल ते केवळ 5 या धावसंख्येवरती. चला डीजे. थोड्याच वेळात आपण पाहतोय की माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेबांचं आगमन थोड्याच वेळात या स्पर्धेमध्ये होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं थोड्याच वेळात आपण पाहतोय की एक कार्यशील कार्यसम्राट म्हणून जे आमदार राहिलेत, माजी आमदार खऱ्या अर्थानं मनोहर शेठ भोईर साहेबांचं आगमन थोड्याच वेळात या स्पर्धेमध्ये होणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती मोहन तयार. पहिलाच बॉल. रेपर केलं पंचांनी. पंच डाऊटफुल आहेत. त्या ठिकाणी चेक केलं जाईल. या ठिकाणी वाईट बॉल आहे किंवा नाही तो चेक केला जाईल. चला सॉफ्ट सिग्नल काय आहे पंच. बॉलरमध्ये येतोय कॅमेरामध्ये. मग सॉफ्ट सिग्नल तुमचा काय असेल. व्हाईट बॉल. चला या ठिकाणी व्हाईट बॉल असेल. व्हाईटच्या मदतीनं कॅमेऱ्याच्या मधोमध अगदी गोलंदाज होते, त्या कारणास्तली त्यांचा टप्पाच दिसत नव्हता कोणत्या दिशेनं गेलाय. यावेळेस आपण पाहतोय की पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर बॉल जाईल. खऱ्या अर्थानं वाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल ते 7 या धावसंख्येवरती. या ठिकाणी आपण पाहतोय एक क्रुशल व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहतोय, आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये. आणि त्याचबरोबरीनं आपण पाहतोय की सर्व आमच्या आयोजक त्या ठिकाणी मनोहर शेठ भोईर साहेबांना आणण्यासाठी त्या ठिकाणी जात आहेत. थोडं पंच मॅच थांबवायची आहे. चला डीजे ठोक डीजे. तोय आदरणीय कार्यशील कार्यसम्राट माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक सहर्षमय स्वागत. खऱ्या अर्थानं शिवसेनेचा धुरा त्यांनी खऱ्या अर्थानं हाती घेतली आणि पहिल्यांदाच ते खऱ्या अर्थानं आमदार झाल्याच्या नंतर विकासाची कामगंगा अगदी गावोगावी ज्यांनी वाहिली. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना, भूतो ना भविष्यतो असे आमदार होणं नाही. आणि खऱ्या अर्थानं सध्याच्या घडीला जरी ते माझे असले ना
तरी प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळं आदिराज्य त्याने निर्माण केलं आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळं घर करणारं हे कणखर नेतृत्व आणि त्यांच्याच बरोबरीला आपण पाहतोय आदरणीय प्रफुल्ल शेठ विचारे साहेबांचं आगमन झालं. खऱ्या अर्थानं प्रफुल्ल शेठ विचारे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना, एक वेगळं कणखर नेतृत्व, त्याचबरोबरीनं त्यांचं कर्तृत्व आपण पाहिलं, परंतु दातृत्व करण्यामध्ये अगदी महान असणारं हे कणखर नेतृत्व आपण या ठिकाणी पाहतोय. त्यांच्या जोडीला मनोहर देशमुख असतील, त्याचबरोबरीनं आपण पाहतोय की आमचे मान्यवर दिनेश माडिक यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. खऱ्या अर्थानं हे सगळे जी मंडळी आहे ना, ती शिवसेनेला जोडून आहे आणि खऱ्या अर्थानं आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील ही सगळी नेते मंडळी आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. खऱ्या अर्थानं अगदी शेवटच्या क्षणाला शिवसेना प्रमुख आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की मी जरी आता इथून निघून चाललोय तरी माझ्या उद्धवला तुम्ही सांभाळा. आणि अगदीच आपण पाहतोय शेवटच्या क्षणापर्यंत अगदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामधून सातत्यपूर्वक हे कार्य त्यांच्या माध्यमातून चांगलं होत असताना आणि खऱ्या अर्थानं आपण नुकताच पाहिली जिल्हा परिषद जी निवडणूक झाली ना, वैशालीताई विष्णू खैर ज्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अगदी अधिक मताधिक्याने निवडून आल्या, त्याच्यामध्ये भरीव योगदान राहिलं, किंग मेकर राहिले. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रफुल्ल शेठ विचारे आणि त्यांच्या अगदी सदैव त्यांच्या खांद्यावरती ज्यांचा आशीर्वाद आहे ते आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन आपण मुख्य व्यासपीठावरती त्यांना पाहतोय. थोड्याच वेळात आपण जरूर प्रशंसा करू, परंतु मॅचकडे आपण या ठिकाणी बोलतोय. 9 धावा आहेत त्या धावफलकावरती. मान्यवरांसाठी चौक पंचकृषी सारंग आणि त्यांच्या विरोधात PV नैना सुपर किंग कर्जत या दोन संघादरम्यान ही लढत. बोला तयार. यावेळेस चांगला स्ट्रोक अगदी कव्हरवरून एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण देखील प्रोडक्शन चांगलं मिळालं आणि तदनंतर आपण पाहतोय सिंगलला या ठिकाणी प्राधान्य. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. धाव फलकावरती धावा आहेत ते एकूणच 11 धावा. बोला तयार. लो फुल टॉस आणि फुल टॉल वसूल. बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग 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 हिट, षटकार. माझे आमदार खऱ्या अर्थानं मनोहर शेठ भोईर साहेबांवरती आधारित हे गीत आपण या ठिकाणी ऐकतोय आणि त्यांच्या गीताचं भव्य स्वागत या ठिकाणी केलं. फलंदाज लगातारचे ठोकतोय, बॅक टू बॅक 2 षटकार. त्या ठिकाणी पाहतोय, परंतु गोलंदाजी थोडीशी खराब. पहिल्या षटकामध्ये दर्जेदार गोलंदाजी केली होती, परंतु यावेळेस आपण पाहतोय हा चौथा खऱ्या अर्थानं 3 चेंडू वाईट टाकले, त्यानंतर 3 चेंडूवरती सिंगल आल्या आणि 2 चेंडूवरती लगातारचे 2 षटकार ठोकले होते फलंदाज अरुणनं. आणि तदनंतर आपण पाहतोय की शेवटचा चेंडू सुटकेचा निश्वास घेतला खऱ्या अर्थानं गोलंदाज हर्षनं आणि डॉट बॉल त्यानं टाकत धावफलक जाऊन पोहोचेल ते 23 या धावसंख्येवरती. एकूणच आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या अंती 23 धावा धावफलकावरती. असं वाटलं होतं सुरुवातीपासून ही मॅच लो स्कोरिंग होते की काय, परंतु अरुणनं सांगितलं मॅचच्या आतमध्ये, मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करत चांगली बॅटिंग त्यानं केली. एकूणच या षटकामध्ये 18 धावा त्याने जमवल्यात. उर्वरित येणाऱ्या अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असेल आणि 3 षटकामध्ये किमान आपण पाहतोय, उल्लेख करतोय की 50+ धावा. कारण की शेवटच्या मॅचमध्ये 50+ धावाच
अगदी मागण्या ठरत असताना गेल्या 3 आणि आजचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळतील का? 50+ धावा झाल्या तर मॅचमध्ये मजा येईल. आपण एक मॅच पाहिली होती दर्श 11 सुधागड आणि त्यांच्या विरोधात भाग्यश्री अश्विनी सारंग पालीवाडी या दोन संघादरम्यान शेवटच्या चेंडूपर्यंत अगदी ती मॅच अटीतटीची पाहायला मिळाली होती. 47च केल्या होत्या, पहिल्या षटकामध्ये 23 आल्या होत्या. तरी देखील आपण पाहतोय की उर्वरित येणाऱ्या बॉलमध्ये त्या धावसंख्येचं पाठलाग होणं थोडंसं अवघड झालं होतं. 30मध्ये काहीतरी 24 पाहिजे होत्या आणि ती मॅच अगदी शेवटच्या विकेटपर्यंत गेली होती आणि झेल ज्या ठिकाणी ड्रॉप झाला तिथून आपण पाहतो ती मॅच गमवावी लागली भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालीवाडी या टीमला. आणि कालच्या दिवसामध्ये शेवटच्या लढतीमध्ये 56 धावसंख्येचा देखील पाठलाग झालाय. 3 दिवसामध्ये आपण पाहतो 2 दिवसामध्ये वेगळं चित्र होतं. तिसऱ्या दिवसामध्ये अगदी धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या झाला आणि शेवटच्या या आपण पाहतो आजच्या या 4थ्या दिवसामध्ये या शेवटच्या मॅचमध्ये काय पाहायला मिळेल. पंचाचा वाईट बॉलचा इशारा वाईटच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते एकूणच 24 या धावसंख्येवरती 3 विकेट या ठिकाणी गमावल्यात. अरुण आपल्या वैयक्तिक 7मध्ये 15 या धावसंख्येवरती खेळतोय, 5मध्ये 3 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज भरत. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी बॉलिंग ट्रॅकवरती जसं रमेश आला ना तसं आपण पाहतोय की त्याने 2 चेंडू लगातारचे वाईट बॉल टाकलेत आणि वाईटच्या मदतीनं स्कोर कार्ड अगदी हलतं ठेवण्याचा प्रयत्न. एक्स्ट्राच्या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. एकूणच धाव फलक जाऊन पोहोचलतंय 25 या धावसंख्येवरती. 25 धाव फलकावरती आहेत. ऑन स्ट्राईकवरती आपण भरत या खेळाडूला पाहतोय, परंतु हा चेंडू चांगला टाकला. अगदी उजव्या एस्टेनच्या थोडासा बाजूनं चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेणारा होता. फलंदाज भरतला बीट करत खऱ्या अर्थानं प्रेशर आता क्रिएट करेल का गोलंदाज रमेश हे पाहणं गरजेचं असणार आहे. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू वाईट आला, लगातारचे 2 चेंडू त्यांना वाईट टाकले, परंतु तदनंतर आपण पाहतोय की पहिला चेंडू तो या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय. दिशा दिली आहे सुपला शॉट आणि सुपला शॉट त्या ठिकाणी सक्षम ठरेल का, सफल ठरेल का, परंतु नाही. धाव मिळेल केवळ एकेरी धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते एकूणच 26 या धावसंख्येवरती. मुख्य व्यासपीठावरती आपण मान्यवर त्या ठिकाणी पाहतोय आदरणीय माजी आमदार आदरणीय खऱ्या अर्थानं मनोहर शेठ भोईर साहेबांना पाहतोय. त्यांच्या समवेत खऱ्या अर्थानं प्रफुल्ल शेठ विचारे साहेबांना आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. त्याचबरोबरीनं मनोहर देशमुख देखील ॲडव्होकेट मनोहर देशमुख देखील त्यांच्या सोबतीला आहेत. खऱ्या अर्थानं येत्या कालावधीमध्ये ना प्रफुल्ल शेठ विचारे साहेबांची स्पर्धा आपण पाहणार आहोत. विभाग प्रमुख चषक 2026चं दिमागदार देखणं पर्व आणि त्या पर्वांचं खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्वांना गर्व आणि अशी गर्वाची स्पर्धा, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या आपुलकीची स्पर्धा त्या ठिकाणी भेटायला येणार आहे. निशांत हे आवर्जून मी सांगतो, ज्या ठिकाणी मी ज्या स्पर्धेला जातो ना, गतवर्षी आम्हाला त्यांच्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी जाता आलं नाही, परंतु आम्ही बरंच काही गमावलं. त्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं कॉमेंटेटरसाठी आगलं वेगळं पारितोषिक होतं, त्याचबरोबरीनं अंपायरसाठी आगलं वेगळं पारितोषिक होतं, लाईव्हवाले कॅमेरामन त्यांच्यासाठी आगलं वेगळं पारितोषिक, त्याचबरोबरीनं प्रेक्षक कमाल कॅशसाठी प्रत्येक प्रेक्षकाला कूलर होतं आणि तब्बल 42,000 रुपयाचं कॅश प्राईज एका झेलला लावलं होतं प्रफुल्ल शेठ विचारे. आणि संपूर्ण वावरले कर ज्यावेळी प्रफुल्ल शेठ विचारे साहेब उभे असतात ना, म्हणजे प्रफुल्ल शेठ दादा उभा खडा तो वही सबसे बडा. आणि खऱ्या अर्थानं त्यावेळी प्रत्येक वावरलेकर एकत्रित येऊन त्या स्पर्धेमध्ये जे काही पाहिजे ना ते खऱ्या अर्थानं तिथे उभे करतात. तब्बल एका षटकारासाठी 1 चेंडूमध्ये 5 धावांची गरज होती. वरोसे टीमच्या अगेन्स्ट भोकरपाडा संघ खेळत होता. एका चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना षटकार मारला होता आधी पाटीलनं भोकरपाडा टीमच्या आणि तब्बल 32,000 रुपयाचं कॅश प्राईज. म्हणजे त्या स्पर्धेमध्ये 1 लाख रुपयाची ती स्पर्धा. परंतु त्यापेक्षा मी म्हणेन की जर द्वितीय तृतीय चतुर्थ क्रमांक पाहिलं ना तर 50-25 होते, परंतु एका षटकारासाठी तब्बल 32,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं होतं प्रफुल्ल शेठ विचारे साहेबांनी आणि हे त्यांचं खास वैशिष्ट्य राहिलंय. पुन्हा एकदा आपण मॅचकडे बोलतोय. या 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 28 या धावसंख्येवरती. वावरलेकरांचं प्रेम आमच्यावरती देखील प्रचंड राहिलंय. त्यांची प्रीमियर लीग असू द्यात, त्यांच्या इथं कोणत्याही स्पर्धा असू द्यात, त्या स्पर्धेमध्ये आवर्जून ते आम्हाला कॉल करत असतात. आणि खास करून आपण पाहतोय की जो आमचा मित्रपरिवार आहे ना ते खऱ्या अर्थानं आवर्जून त्यांच्या कोणत्याही स्पर्धेमध्ये आम्हाला कॉमेंट्रीसाठी
अगदी बोलवत असतात. यावेळेस आपण पाहतोय की अलोंग दी कार्पेटचा हा फटका, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव धोक्याची, पंचांनी बोट उंच केलं आकाशाकडे, महत्वाची विकेट धावचित स्वरूपात, फलंदाज या ठिकाणी होईल बाद. त्याचबरोबरीने आपण पाहतोय की समाज कार्यामध्ये तत्पर असणारे चौक ग्रामपंचायतीचे सदस्य निखिल मालुसरे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थानं निखिल मालुसरे आणि शिवसेनेचं एक आगलं वेगळं अतूट नातं आहे आणि सातत्यपूर्वक आपण पाहतोय की बरेचसे फेरबदल झाले, परंतु निखिल मालुसरे त्यांच्या जागेवरती स्थिर आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी चालू आहे. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि उर्वरित आता शेवटच्या चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. या षटकातील रिव्हर्स अटेम्प्ट केलं, क्षेत्ररक्षकाची चुकी, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल अगदी सीमारेषेच्या जवळ चांगलं फील्ड केलं जात आहे. धाबा मिळतील एकूणच या चेंडूवरती 2 आणि या 2 धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 31 या धावसंख्येवरती. आपण मान्यवरांच्या सन्मानाकडे या ठिकाणी बोलतोय. आदरणीय आपण पाहतोय या ठिकाणी माजी आमदार आणि शिवसेनेचा कणकर बाणा म्हणून यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहतोय. ते आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेबांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. मी आमचे अध्यक्ष महादेव शेठ पिरकट, त्याचबरोबरीनं प्रकाश पवार, आमचे शरद वाघे, या सर्व आयोजन कमिटीला आम्ही त्या ठिकाणी विनंती करतोय की आपण त्या ठिकाणी आदरणीय माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावं. तुम्ही कधीही उरणला कधीही जा, एक प्रेमळ व्यक्तिमत्व. आम्ही मागच्या वर्षी खऱ्या अर्थानं उरणला गेलो होतो. मनोहर शेठ भोईर साहेब जेवणावरनं उठून आले होते. जेवणावरनं सहसा मित्र म्हणून कोणतेही कार्यकर्ते उठत नाही, परंतु अगदी जेवत असताना देखील ते जेवणावरनं उठून आम्हाला भेटण्यासाठी आले होते. खऱ्या अर्थानं हे प्रेमळ व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थानं नुसतंच राजकारण नाही तर समाजकारणामध्ये देखील सक्रिय असताना आपण त्या ठिकाणी आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेबांना पाहतोय. समाजकार्य असेल, शैक्षणिक कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये तत्पर असणारं हे व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्यांचं मनोगत अगदी 2 शब्दामध्ये आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. साहेबांना मी विनंती करतोय की आपल्या सर्व खेळाडूंना आपण आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. या ठिकाणी मनोहर शेठ भोईर साहेब यांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. खऱ्या अर्थाने मी साहेबांना विनंती करतो की आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावं. आदिवासी रायगड प्रीमियर लीग ही दरवर्षी आपण या ठिकाणी आदिवासी समाज एकत्रित येऊन या रायगड जिल्ह्याचं क्रिकेटचं खऱ्या अर्थानं एक संघर्षमय असं या ठिकाणी स्पर्धा आपल्याला आयोजित केलेली असे ते बघायला मिळतो. आणि आज या ठिकाणी ही स्पर्धा रायगड जिल्ह्याची आज ह्या मैदानावर, प्रशस्ताच्या मैदानावर संपन्न होत आहे. खऱ्या अर्थानं मला एका गोष्टीचा अतिशय आनंद होतो आहे की आदिवासी समाज हा आता कुठेही मागे पडणार नाही, हे मला खेळाच्या माध्यमातून दिसतं आहे, शिक्षणाच्या माध्यमातून पण दिसतो आहे. आणि म्हणून मी आदिवासी तरुणांना सगळ्यांना मनापासून या ठिकाणी अभिनंदन आपला करतो आहे की आपण असंच आपलं जी घोडदौड आहे कायमस्वरूपी आपण पुढे जाण्यासाठी समाजाच्या खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू म्हणून प्रत्येक माणूस हा सुशिक्षित असायला पाहिजे, हा आपण मनामध्ये विचार घेऊन आपण या ठिकाणी पुढचं पावलं टाकत राहा. आणि
आज या ठिकाणी बघितलं तर मैदान असं प्रशस्त सजवलेलं आहे. खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाला थोडीफार दुर्लक्षित केलं जात होतं, पण आज या ठिकाणी माझे असे शेकडो कार्यकर्ते आहेत, ते आदिवासी आणि ठाकूर समाजाचे आहेत. त्याच्यामुळे माझ्या अनुभवानुसार मला कधी आदिवासी समाज हा लाचारी पत्करणारा मला कधी वाटला नाही आणि दिसलाही नाही. काम असेल स्वाभिमानाने सोबत येऊन काम करून जाणार, पण आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून असे खोटं बोलून घेऊन जाऊन समाजाचं कुठंतरी नालस्ती करण्याचं काम आत्ताचं आदिवासी समाज तरुण करत नाहीत. आणि म्हणून आज या ठिकाणी मला खऱ्या अर्थानं माझा बिझी शेड्यूल होता, पण आमचे विभाग प्रमुख आमचे पप्पू शेठ त्यांनी विनंती केली की तुम्ही या, म्हणून मी आज या ठिकाणी आल्यानंतर मी विष्णू खेर यांना सोमवार किंवा मंगळवारी यांनी सांगितलं होतं आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांना खऱ्या अर्थानं विष्णू खेरच्या रूपाने तुम्हाला एक आदिवासी समाजाचा एक बुलंद असा तरुण मिळाला आणि त्याने आज या ठिकाणी या चौक विभागामध्ये त्यांची सौभाग्य होती. नाव काय? वैशाली खेर आज ही अतिशय भरघोस मताने निवडून आली. त्यांच्या पाठीमागे व मराठी समाज असेल, आगरी समाज असेल, इतर समाज असेल, पण आदिवासी समाजाला कुठंतरी दुर्लक्षित करण्याचं काम माझ्या या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलं नाही आणि म्हणून भरघोस मताने ती निवडून आली. आज तिचंही मला अभिनंदन मनापासून मी करायचं आहे, कारण जो शिवसेनेशी कायमस्वरूपी प्रामाणिक राहतो त्याला कधी ना कधी न्याय मिळतो. आणि म्हणून आमच्यासारखी माणसं आज अतिशय संघर्षमय राजकारणामध्ये जीवन आम्ही जगत आहोत, पण त्या संघर्षाला आम्ही कायमस्वरूपी आम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी सत्यता आहे, म्हणून सत्य हे किती झाकलं तरी ते कधी ना कधी ते उघडलं जाईल. म्हणून आम्ही सर्व मंडळी, पप्पू शेठ असेल, या ठिकाणी मनोहर देशमुख आहे, हे सर्व या मंडळीने या ठिकाणी शिवसेनेचा, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा ही पार्टी, हा पक्ष या ठिकाणी शाबूत ठेवून विजयाची जी अतिशय एक मी म्हणेन की एक आगळा वेगळा विजय या ठिकाणी संपन्न करून दिला. त्याबद्दल या दोन्ही मान्यवरांचे मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुन्हा तुम्हाला मी एकदा शुभेच्छा देतो की आपण असेच कार्य करत राहा आणि समाजामध्ये दाखवून द्या कि हम किसी से कम नहीं, हम कभी भी हम यानी पीछे हटने वाले नाही. ही भूमिका, ही धाडस, ही आपण मनामध्ये निर्धार ठेवून आपण जगत राहा आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला खऱ्या अर्थानं समाजावर कुठला प्रसंग येईल त्या ठिकाणी माझी नक्कीच तुम्हाला सहभागाची, सहकार्याची भावना असेल, हे मी आज या ठिकाणी आपल्याला मनापासून सांगू इच्छितो आणि असेच आपण कार्य कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद साहेब. खूप चांगलं मनोगत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलं. खऱ्या अर्थानं माणसाने जीवनामध्ये ना समुद्रासारखं राहावं, ना खऱ्या अर्थानं ओटीची लाच, ना भरतीचा माज असावा. आणि खऱ्या अर्थानं समुद्र आतांग मित्र म्हणून भरलेला असतो, आतांग भरलेला असतो, पूर्ण भरलेला असतो, परंतु एक तिलाचं थेंब अगदी तो बुडवू शकत नाही. तसं खऱ्या अर्थानं हे कणकर नेतृत्व आहे आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेब, माजी आमदार, आपण त्यांना पाहतोय. परंतु येणाऱ्या आगामी काळामध्ये त्यांच्या माध्यमातून जी त्यांची घोडवड चालू आहे ना, खऱ्या अर्थानं जी त्यांची ओढ चालू आहे आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. प्रफुल्ल शेठ विचारे साहेब अगदी दुसऱ्यांदा पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये ते दाखल झाले आणि क्रिकेटवरती त्यांचं अतोनात प्रेम आहे मी तर म्हणेन आणि त्यांचे देखील आभार, मनोहर देशमुख त्यांचे देखील आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आम्ही मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होतोय. थोडंसं दुर्लक्ष झालं, जे ऑनलाईन या स्पर्धेला एन्जॉय करत असतील त्यांचे देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं आमदार साहेब आले होते, त्यांचं मनोगत आपण ऐकलंच. खेळाडूंना, आदिवासी बांधवांविषयी बरंच काही त्यांनी सांगितलं की प्रामाणिकता काय असते ना, ती खऱ्या अर्थानं आदिवासी बांधवांकडून आपण समजली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला ना, अगदी जिगरबाज मुठभर मावले घेऊन, परंतु त्या इतिहासामध्ये देखील लिहिलंय की आदिवासी बांधव कुठेही कमी नव्हता. आदिवासी बांधव अगदी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढला आणि तेच चित्र आपण सध्याच्या घडीला आपण या अगोदर आदरणीय मनोहर शेठ भोईर साहेबांनी जे मनोगत व्यक्त केलं की प्रामाणिकता, प्रांजलता काय असते ना, ती खऱ्या अर्थानं आदिवासी बांधवांकडून समजली पाहिजे. कोणतीही लाच न घेता खऱ्या अर्थानं या
निवडणुकीमध्ये आपण पाहतोय वैशालीताई विष्णू खैर यांना बहु प्रचंड मतांनी खऱ्या अर्थाने त्यांनी विजयी केलं. त्या देखील आपण पाहतोय की आदिवासी समाजाच्या, परंतु येणाऱ्या आगामी कालामध्ये आदिवासी समाजासाठी त्यांनी काहीतरी मी तर म्हणेन एक नवीन उपक्रम ते राबवतील आणि प्रत्येकाला अगदी सुशिक्षित होणं गरजेचं असं देखील आपण पाहतोय आमदार साहेबांनी सांगितलं. आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक जण आता त्या प्रयत्नात यशस्वी होईल. 40 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचं षटक घेऊन आलंय बॉलिंग ट्रॅकवरती सुधीर. पहिलाच बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. महत्वाची विकेट. फलंदाज होईल बाद. फलंदाज बाद. लाखाची एक माझे फिरकडचं आयोजन आलं ग. लाखाची एक कालापूर तालुक्याचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणारे आदिवासी. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे अध्यक्ष साहेब महादेव शेठ पिरकट, त्याचबरोबर उपाध्यक्ष प्रकाश पवार अगदी खुश आहेत. त्यांना माहिती आहे की आमदार साहेब सहजासहजी कुठे जात नाही, परंतु खऱ्या अर्थानं ते या ठिकाणी आलेत. आणि खऱ्या अर्थाने हे आदिवासी बांधवांवरती असणारं प्रेम, आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचबरोबरीनं सल्लागार असतील, सचिव असतील, खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की यांच्या सदस्य असतील, यांच्यावरती असणारं प्रेम या ठिकाणी आमदार साहेबांनी व्यक्त केलं. आणि खऱ्या अर्थानं खूप चांगलं मनोगत देखील त्यांच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलं. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपण साहेबांना धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून देऊयात. विकेट प्राप्त केली पहिल्याच बॉलवरती सुधीरनं. फलंदाज लायकीने बाद झाला आणि तर न्यू बॅटर समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चाळीस धावा धावपलकावरती आतापर्यंत आम्ही 5-6 वेळेला सांगितलं. खेळाडूंचं लक्ष अगदी तीक्ष्ण असणं गरजेचं असेल. महत्वाची विकेट. पुन्हा एकदा संधी आणि सुधीर चेंडूच्या खाली आलाय. कोणतीही धाव आतापर्यंत खर्ची केली नाही. 40 धावा 6 विकेट, 7वी विकेट या ठिकाणी गमावली 40 या धावसंख्येवरती. चला थोडं स्पीडअप करा. प्रकाश पवार सर आम्हाला सांगतायत की अजिंक्य बौड शेवटची मॅच लो स्कोरिंगच का होते. त्याचं कारण आपण पाहतोय की फिल्डरपेक्षा मी तर म्हणेन उन्हाचा प्रभाव जास्त असतो. आणि त्यानंतर आपण पाहतोय की कंटिन्युअस मॅच त्या ठिकाणी खेळतात, परंतु एखादा संघ जर चांगला असेल ना आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय की जो दुसरा संघ असतो कदाचित एखादा संघ लुझरमधून वरती आलेला असतो, एखादा संघ विनरमधून आलेला असतो. त्यासाठी जे विनर असतात ना त्यांच्याकडे एक वेगळा जोश असतो, परंतु या मॅचमध्ये जोशमध्ये होश गमावलाय. परंतु यावेळेस दमदार स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत. महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली आणि फलंदाज त्या ठिकाणी होतील बाद. नक्कीच पहिला दिवस या ठिकाणी गाजवला. वरद सौरभ 11 नानिवली या टीमनं आणि खऱ्या अर्थानं संघाचे पुरस्कर्ते राहिलेत महादेव पिरकट, त्याचबरोबरीनं गणेश वाघमारे आणि नामदेव तांडेल संघाचे कोच आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर त्यांचे दोन्हीही सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये आग लावतात, त्याग करत आग लावतात. खऱ्या अर्थानं आपण पाहिलंय. आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय की सध्याच्या घडीला जो पहिला दिवस गाजवला ना वरद 11 नानिवली टीमनं, त्या संघाचे कोच आहेत नामदेव तांडेल, त्यांचे देखील आभार. दुपारी अगदी ते सकाळी आले होते या स्पर्धेमध्ये, अजूनपर्यंत देखील आपण पाहतोय ते स्पर्धेला या ठिकाणी एन्जॉय करतायत. महादेव पिरकट यांच्यावरती असणारं प्रेम त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलंय. विकेट आल्याच्या नंतर सिंगल धाव आली. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 42 या धावसंख्येवरती.
भरत वाघमारे साकोने या चला आपण देखील मंचावरती यावं. आपलं देखील सहर्ष आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. चला भरत वाघमारे साकोने आपण आयोजकांशी संपर्क या ठिकाणी साधायचा आहे. भरत वाघे सल्लागार ज्यावेळी करार तर आमदार साहेब सल्ला देत होते ना त्यावेळी त्यांची महत्वाची भूमिका राहिली. सर या ठिकाणी आपण पाहतोय की पहिलं सत्र संपलं. एकूणच धावपलकावरती धावा आहेत त्या 44 आणि 45 धावसंख्येचं पाठलाग आता इथून पुढे करावा लागेल या मॅच मध्ये. PV नैना सुपर किंग कर्जत टीमला डीजे. थँक्यू डीजे. 44 धावा या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये जमवल्या आणि 45 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचे PV नैना सुपर किंग कर्जत या टीमला. या अगोदर देखील आपण 3 दिवसामध्ये शेवटच्या मॅचमध्ये चमत्कार होत असताना आपण पाहिलेत. 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय दमछाक उडाली होती दर्श 11 सुधागड या टीमची. आणि ते चित्र आता या मॅचमध्ये पाहायला मिळेल काही की सुरुवातीपासून पहिल्या सरसेनापतीपासून आक्रमणाला सुरुवात करतील. आणि आपण पाहतो या मॅचमध्ये 36 बॉलमध्ये 45चं टार्गेट अगदी कमीच ओव्हरमध्ये फिनिश करतील फलंदाज निशांत बागडे. सांगतायत की मॅचमध्ये मजा आली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं सलामीची जोडी सुधीर आणि योगेश हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. या अगोदर आपण ऐकलं महादेव शेठ पिरकट यांच्यावरती आधारित गीत. खरं आता एक क्रुशल व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आपण सातत्यपूर्वक पाहतोय. प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होणारं हे कणकर नेतृत्व. जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थानं त्यांचा मित्रपरिवार फार मोठा आहे. कधीही तुम्ही त्यांना कुठेही भेटा ते तुम्हाला नाखुश करणार नाही. अगदी प्रत्येक वेळी काही ना काहीतरी खुश करूनच तुम्हाला पाठवतील. आणि असं दमदार व्यक्तिमत्व महादेव शेठ पिरकट या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं अध्यक्ष आहेत. त्यांच्याच खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं प्रकाश पवार असतील उपाध्यक्ष सल्लागार असतील आमचे शरद वाघे शरद ठोंबरे खऱ्या अर्थानं सदस्य असतील सचिव असतील आमचे खऱ्या अर्थानं विष्णुदादा खैर जयेश पारधी आमचे सदस्य असतील धनंजय पवार सदस्य असतील. चौथा पर्व आणि या चौथा पर्वाचं तुम्हा आम्हा सर्वांना गर्व. 36 बॉल अंपायर ग्रीन सिग्नल द मॅच ऑन. 36 बॉलमध्ये आता 45 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचंय. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज सुभाष. पहिलाच बॉल चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत कल्पेश त्या ठिकाणी प्रोटेक्शन चांगलं मिळालं. पहिल्या चेंडूवरती मिळते सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 1 या धावसंख्येवरती. पहिली धाव पलकावरती लागत असताना स्वतःचे संघाचं खातं ओपन केलं फलंदाज योगेश या फलंदाजानं. डावखुर आताचा फलंदाज काय जबरदस्त स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. दिशा दिली होती फक्त चेंडूला परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते क्षेत्ररक्षक ठेवले होते आणि झेलला पकडलं
पहिला मोठा धक्का, पहिला मोठा हादरा मिळतोय बॅटिंग करत असताना PB नैना सुपर किंग कर्जत टीमला. वाड्याला खऱ्या अर्थानं आता क्रिकेट जेवढं बहुचर्चित आहे ना, तितकंच देखील आपण पाहतो बैलगाडा शर्यतीला देखील तितकंच मान सन्मान आहे. एक एक बैलाची प्राईज एक दीड कोटी रुपये, म्हणजे आता माणसांपेक्षाही बैलाला जास्त किंमत आहे. आपण पाहिलं की बरेचसे बैलगाडा शौकीन जे आहेत ना, त्यांना माहिती आहेत की बरेचसे बैल नामांकिक आहेत. पहिले आम्हाला सोन्या आणि मथुर हेच बैल माहिती होती, बक्कासूर हेच बैल माहिती होती, परंतु आता बरीचशी बैलांची देखील नावं आहेत. कोण एलियन खरेदी करतोय, कोण कैच्या खरेदी करतोय, बरीचशी विविध नावं आपण पाहिलेली आहेत बैलांची देखील. असे विविध आपण पाहतो की जो बैलगाडा क्षेत्रावरती आधारित सॉन्ग वाजवलं ना, जितकं क्रेज सध्याच्या घडीला क्रिकेटला आहे, तितकंच बैलगाडा क्षेत्राला देखील आहे. काही आता खेळाडू देखील बैलगाडा क्षेत्राकडे वळालेत. ना आम्हाला एकच नाद आणि एकच छंद आहे, फक्त क्रिकेट. या ठिकाणी आपण पाहतोय की एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 2 या धावसंख्येवरती. प्रत्येकजण ज्या ज्या क्षेत्रात असतो त्या त्या क्षेत्राचा त्याला अभिमान असतो, त्या क्षेत्राची त्याला आवड असते. आपण पाहतो ना की क्रिकेट खेळत नाही, पण क्रिकेट पाहण्यासाठी त्यांना आवडतं. क्रिकेट शौकीन असतात, काही बैलगाडा शौकीन असतील. परत तयार, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव जरूर या देखील चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते सागर पवार. आम्हाला सांगतात की 3 धावा आहेत त्या धावफलकावरती. सागर पवार यांचं देखील निशाण कौतुक केलं पाहिजे. आजचा 4था दिवस या स्पर्धेचा, परंतु स्कोरिंग लाजबाब ते या ठिकाणी करतायत. समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून ओळखलं जातं स्कोररला, आणि तेच आमचे स्कोरर मित्र या ठिकाणी आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सागर पवार यांना त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. लावूड अपील केली होती, परंतु धाव मिळेल 1. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 4 या धावसंख्येवरती. 4 धावा धावफलकावरती आहेत. 44चा करायचं होतं पाठलाग, अजूनही 40 धावसंख्येची गरज आहे. 31 बॉलमध्ये 41 क्षमा असावी, 41 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुभाष लाजबाब कामगिरी करतोय. यावेळेस पटका चांगला होता, परंतु धाव एक त्या ठिकाणी धोक्याची होती, परंतु हातामधून चेंडू स्किड झाला, निसटला, आणि तदनंतर आपण पाहतोय की ती सिंगल धाव त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 5 या धावसंख्येवरती. 1-5 ही स्थिती आहे PB नैना सुपर किंग कर्जत या टीमची. प्रकाश पवार सर यांनी प्रश्न केला की शेवटची मॅच लो स्कोरिंग का, परंतु मॅच जरी लो स्कोरिंग असली ना, तरी हाय व्होल्टेज ड्रामा आपण मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्वक पाहत आलो आहे. आणि त्याकरता जर प्रत्येक मॅच जर खऱ्या अर्थानं धावांचा वेग, धावांचा ओघ घेत असताना पाहायला मिळालं, तर खऱ्या अर्थानं त्या मॅचमध्ये देखील मजा राहणार नाही. परंतु आता आपण पाहतोय ना की ज्या लो स्कोरिंग मॅच आहेत त्या हाय व्होल्टेजनं मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण त्या ठिकाणी पाहतोय. 5 धावा धावफलकावरती. 45चा करायचं होतं पाठलाग PB नैना सुपर किंग कर्जत या टीमला. आता विजयासाठी गरज आहे. शेवटचे 30 बॉल आणि 40 धावसंख्येची गरज आहे. 30 चेंडू 40 धावसंख्येची गरज. निशान बागडे आमचे साथी ऑपरेटर या ठिकाणी बसलेत. कॅमेरामन आपण पाहतोय खऱ्या अर्थानं प्रवीण आईनकर, प्रशांत बागडे आणि साहिल वारंग. रोज आपण पाहतोय डेली नवीन कॅमेरामॅन आपण या ठिकाणी पाहतोय. सध्या प्रशिक्षण त्यांना दिलं जात आहे. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नसतील त्या ठिकाणी. बॉल जाईल सीमा पार. येतो हा दर्जेदार
चौकार. स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 9 या धाबसंख्येवरती. 36 धाबसंख्येची विजयासाठी अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा डिफेन्स केलं. या ठिकाणी आपण पाहतोय एकेरी धावेला प्राधान्य सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचल ते 10 या धाबसंख्येवरती. कल्पेश बॉलिंग ट्रॅकवरती आला. पहिल्याच बॉलवरती त्यांना चौकाराचा मार खाल्ला, परंतु दुसऱ्याच बॉलवरती त्यानं चांगलं कमबॅक केलंय. धावफलक जाऊन पोहोचल ते 10 या धाबसंख्येवरती. 35 धाबसंख्येची विजयासाठी अजूनही इथून पुढे गरज आहे. पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी पाहतोय की डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते 10 या धाबसंख्येवरती. ऑन स्ट्राईकवरती आपण पाहतोय फलंदाज हर्षला चांगली बॅटिंग या मॅचमध्ये करावी लागेल. स्टेप आवडून केल्याचा प्रयत्न, परंतु लेग बाय स्वरूपात एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 11 या धाबसंख्येवरती. 11 धावा धावफलकावरती आहेत. 1 विकेट गमावली आहेत. दुसऱ्या षटकातील आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा जमवण्यासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. योगेश ऑन स्ट्राईकवरती. अतिरिक्त बाउन्स पंचाने त्या ठिकाणी दर्शवलं. इट इज अ वाईट बॉल आणि तदनंतर दंडित देखील खऱ्या अर्थानं करण्यात येईल. अतिरिक्त बाउन्स त्या ठिकाणी आपण पाहिलं. पंचाने त्या ठिकाणी दंडित देखील केलं. वाईट बॉलचा इशारा. इथून पुढे तुम्ही बाउन्स करू शकत नाही. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 12 या धाबसंख्येवरती. बॉल होते यार. यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून फंबल. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 14 या धाबसंख्येवरती. विजयासाठी अजूनही 31 धाबसंख्येची गरज आहे. 31 धाबसंख्येची विजयासाठी गरज आहे. सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. गोलंदाज कल्पेश देखील आवी ठरत असताना एक चौकाराचा अपवाद वगळला तर कल्पेशनं देखील चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये केली आहे. परंतु हा दमदार स्ट्रोक बॅकफूट पंच हा पटका हुक केलं आणि हुकचा हा पटका 6 धावा बुक करून चाललाय षटकार. धावा या धावफलकावरती आपण पाहतोय 45 धावसंख्येचा करायचे पाठलाग. अजूनही विजयासाठी 25 धावसंख्येची गरज आहे. येणारे शेवटचे 24 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. रन बॉल ही मॅच आता आपण या ठिकाणी इथून पुढे पाहणार आहोत. 24 चेंडूमध्ये 25 धावसंख्येची गरज. स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. आदिवासी रायगड प्रीमियर लीग ARPLचं हे दिमागदार 4थं पर्व आणि तुम्हा आम्हाला या पर्वाचं गर्व आणि खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन आपण आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय. अध्यक्ष आपण पाहतोय या ठिकाणी महादेव शेठ पिरकड असतील, उपाध्यक्ष प्रकाश पवार असतील आणि सल्लागार आपण या ठिकाणी पाहतोय शरद वाघे. त्याचबरोबरीनं सचिव विष्णूदादा खैर असतील. सदस्य आमचे या शरद ठोंबरे असतील, जयेश पारदे असतील, धनंजय पवार असतील. त्यांची देखील प्रचंड मेहनत ही स्पर्धा घडवण्यासाठी राहिलेली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती 3रं षटक या ठिकाणी घेऊन आलाय गोलंदाज सुभाष. वैयक्तिक कोट्यातील 2रं संघासाठी 3रं षटक आपण त्याला पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना सुभाषला आता इकॉनॉमिकल गोलंदाजी या षटकामध्ये हाताळणं फार गरजेचं असेल. जास्त बाहेर उजव्या इष्टीच्या जास्त बाहेर टाकलेला चेंडू
पंचांना या ठिकाणी दर्शवलं. इट इज अ वाईट बॉल. वाईटच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 21 या धावसंख्येवरती. आता रन बॉल मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 24 चेंडू आणि आता 24 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. शरीराचा भेद घेतला होता, परंतु आपण पाहतोय की बॅटच्या साह्यानं त्या ठिकाणी या शरीराचा भेद चेंडूने घेतला. धाव मिळेल खऱ्या अर्थाने या चेंडूवरती एक आणि एक धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचेल ते 22 या धावसंख्येवरती. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, परंतु फटका त्या ठिकाणी फसला होता. झेलला कॅरी करणं गरजेचं होतं, परंतु तसं घडलं नाही. पुन्हा एकदा आपण पाहतोय की एक धाव या चेंडूवरती येईल. एकेरी धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोचेल ते एकूणच 23 या धावसंख्येवरती. बॉल तयार. पटका यावेळेस फसला हवेमध्ये. झेल होण्याची शक्यता. झेल त्या ठिकाणी होतोय ड्रॉप. धाबा मिळाल्या 2. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि एकूणच 3 धावा या चेंडूवरती मिळतात. 3 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवरती. 21 चेंडू आणि आता 19 धावसंख्येची गरज आहे. चला थोडं स्पीडअप घ्या. आणि हा दमदार स्ट्रोक फलंदाज योगेशच्या बॅटमधून येतोय. हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 32 या धावसंख्येवरती. 32 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक येते 20 आणि 13 धावसंख्येची गरज. पटका यावेळेस देखील फसलाय. उंचाई जास्त आहे. जजमेंट चुकतं की काय असं वाटत असताना झेलला त्या ठिकाणी पकडलं आणि फलंदाज बाद. या ठिकाणी आपण पाहतोय की पोलीस प्रशासन सध्याच्या घडीला अगदी अग्र क्रमांकावरती काम करत असताना आपण त्यांना पाहतोय. गुन्ह्याला माफी नाही, सातत्यपूर्वक आपण पाहिलंय. काल आमचे आपण पाहतो की सकाळी खडके साहेब आले होते. यावेळेस दमदार स्ट्रोक. बॉल जाईल सीमा पार. येतोय दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. येणारे शेवटचे 18 बॉल आणि 7 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. पंच काय पाणी हवं का? चला पाणी घेऊन जा, लवकर जा. ताण ताण कोणाला लागले? बॅट्समनला की दोन्ही बॅट्समन आत्ताच गेलेत मैदानाच्या आतमध्ये. एक एकच चेंडू खेळलेत. चला पाण्याची पूर्तता करा.
18 बॉल आणि आता 7 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय या धावा वाचवण्यासाठी हरिश्चंद्र. पहिलाच बॉल वेगावरती स्वार होत गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. 17 आता 7 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. एकतर्फी लढती आपण आज संपूर्ण दिवसभरामध्ये पाहिला. पहिल्या मॅचपासून तर शेवटच्या मॅचपर्यंत अगदी एकतर्फी झुंज, एकतर्फी लढत, एकतर्फी बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. बॉल तयार. नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस देखील झेल ड्रॉप. फलंदाज त्या ठिकाणी होतील. फलंदाजांना मिळते खऱ्या अर्थानं सफलता. आपण पाहतोय की जीवनदान आणि येणारी 16 बॉल आणि आता 6 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 16 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. बोला तयार. आणि हा येतोय चौकार. 2 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. नक्कीच आपण पाहतोय की पहिली जी मॅच 4 दिवसामध्ये जो संघ खेळतो ना, तोच संघ आपण पाहतोय शेवटची मॅच खेळत असताना आपण पाहिलं 2 दिवसामध्ये धावा डिपेंड झाल्या. 2 दिवसामध्ये खऱ्या अर्थानं धावा चेस झाल्या आणि ते पण आपण पाहतोय की कमी ओव्हरमध्ये. नक्कीच आपण पाहतो की 2 दिवसामध्ये हे देखील चित्र पाहिलं आपण. जो पहिला मॅचमध्ये हरतो ना संघ, तो शेवटच्या मॅचमध्ये जिंकतो. म्हणजे हे पलटवार आहेत. वाईट बॉल. आता 1 धावसंख्येची गरज आहे. 14 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. चौदा बॉल आणि 1 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार. आणि ही विजयी 1 धाव या ठिकाणी आपण पाहतोय. आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो PV नैना सुपर किंग कर्जत या टीमनं. या सामन्याचा मॅन ऑफ दी मॅच